या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील अनेक मुलींना प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात ओढून अनेक तरुण मुलं हे अनैतिक संबंध ठेवत आहेत। अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले जात आहेत। सोलापूर शहरात अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून लग्न झाल्याचे लपवण्यात आले असतानाही लिव्ह इन मध्ये तरुणीवर सलग 8 वर्षे अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। एकाच कॉलेजमध्ये एका वर्गात शिकताना झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले। लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इन मध्ये राहू लागल्यानंतर आता गुपचूप प्रियकराने दुसरं लग्न केलं। त्यानंतर हे लग्न लपून तिच्याशी अतिप्रसंग करीत तब्बल 8 ते 10 वर्ष हा प्रकार चालूच ठेवण्यात आला। सोशल मीडियावरून त्याचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर आपल्यावर अत्याचार करून आपली फसवणूक केल्याची तक्रार प्रेयसीने आता सोलापुरातील फौजदारचौडी पोलीस ठाण्यात दिली आहे। सोलापुरातील पण सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या पीडित तरुणीने या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अत्याचाराचा गुन्हा नोंदला असून ईश्वर दत्तात्रय पिंगळे असे या तरुणाचे नाव आहे। यातील पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी व आरोपी दोघे सोलापूर शहरातीलच आहेत। कॉलेजपासून एकत्र असल्याने दोघांनी सेटल होऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। पीडित तरुणी नोकरीनिमित्त 2017 पासून पुण्यात राहायला आहे। आरोपी दिल्ली पुणे येथे जॉब करीत होता। कालांतराने तो सोलापूरला आला आणि दर शनिवारी रविवारी तो पुण्यात आपल्या प्रेयसीकडे म्हणजेच पीडितेकडे जात होता। दोघेही पती पत्नीसारखे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते। पीडितेने त्याला लग्न करण्याबद्दल विचारणा केली असता तो असेच लिव्ह इन मध्ये राहू असे म्हणायचा। लग्नाचा आग्रह होऊ लागल्याने त्याने पीडितेच्या 13 फेब्रुवारी 2023 रोजी वाढदिवशी आळंदीला लग्न करण्याचे ठरवले। त्यानंतर खरेदीसाठीही ते 4 फेब्रुवारी रोजी पुण्यात गेले, मात्र तसेच परत आले। त्याच रात्री आरोपीच्या मोबाईलवर स्नेहा नावाच्या एका मुलीचा फोन येत असल्याचा संशय आल्याने पीडित तरुणीने सोशल मीडियावर एका स्त्रीच्या नावाने सर्च केल्यानंतर इंस्टाग्रामवर आरोपी व त्याच्या पत्नीचा फोन दिसला। याबद्दल पीडितेने सोलापुरात येऊन त्याच्या घरी जाऊन आईला विचारणा करीत असतानाच बाहेरून आरोपी आला आणि तू इथे का आलीस म्हणून त्याने पीडितेला कानाखाली मारले। पोलिसांना फोन करताना तो जमिनीवर आपटला। त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिली आहे। या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक केली असून न्यायालयात उभे केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।